कॉल या व्हाट्सएप या वीडियो कॉल या इंटरनेशनल कॉल, इन सबको आप अगर आपके परिचित नहीं है तो उनको ना उठाएं। इतना करेंगे आप, इसी से ही काफी हद तक आपकी सुरक्षा सुनिश्चित हो जाएगी। बच्चों के लिए क्या सजेशन देना चाहेंगे? बच्चों के लिए तो आज के बच्चे तो इतने स्मार्ट हैं, शायद वो हमें ही सिखा देते, उतना ही वो फंसते भी हैं। हाँ, तो बच्चों को भी, पेरेंट्स को भी, मैं तो कहूंगा जो हम माता पिता हैं, पेरेंट्स हैं, उनको बच्चों एवं बड़े बुजुर्ग जो हैं हमारे, जो कि इतना शायद साइबर अपराधों के प्रति सजग नहीं है, उनको भी आपको अवेयर करने की जरूरत है, जागरूक करने की जरूरत है, और बच्चों को भी समय समय पर इस सब की जानकारी देने की जरूरत है। और राहुल जी, फिलहाल कार्यक्रम अब समाप्ति की ओर है, तो मैं आपका धन्यवाद करना चाहूंगा। जी, बहुत। तो श्रोताओं, पब्लिक स्पीक में आज हमारे साथ थे भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्र के उप महाप्रबंधक राहुल कांत साहू जी, जिन्होंने बहुमूल्य जानकारी हमारे साथ में साझा की। अगले हफ्ते पब्लिक स्पीक में एक नए अंक के साथ हम फिर मिलेंगे। नमस्कार। आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र। रात्रीचे 10:12 झालेत। प्रसारित करत आहोत आपला आवडीचा कार्यक्रम फोन इन आपली आवड। सादर करते प्रसाद कुलकर्णी। नमस्कार। हा सर, मी ज्ञानेश्वर पासळे बोलतोय। हा, नमस्कार ज्ञानेश्वरजी, आपलं स्वागत आहे। कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड। आपली आवड, हो। हा, बोला, कोणतं गाणं ऐकूया? तर हमाल धमाल चित्रपटातलं गाणं लावा सर। हा, कोणतं? बजरंगाची कमाल। बर बर बर, चालेल चालेल। खरं आकाशवाणीचं कौतुक करावं वाटतं की एवढे चांगले कार्यक्रम आपण प्रसारित करता। बर बर, अच्छा। परंतु कार्यक्रमांचं नियोजन थोडंसं हे होतं, कधी कार्यक्रम वेळ वेगळी होती आणि कार्यक्रम दुसऱ्याच टायमाला लागतात कधी कधी। नाही, असं नाही होणार। असं कसं होईल? तुम्ही कशावर ऐकता? तुम्ही ऍपवर ऐकता? हा, ऍपचं पण आहे माझ्याकडं। हा, कसं होतं, असं होणार नाही आमच्याकडे। आम्ही चुकीची वेळ कधीच सांगत नाही। ऍप हे इंटरनेटवर अवलंबून असल्यामुळे तुमचं मध्ये जर कुठे थांबलं असेल तर तिथून पुढे ते चालू होतं, आणि त्यामुळे तुमचा मागचा कार्यक्रम तुम्हाला पुढे ऐकू येतो। मग तो कदाचित 8 वाजता लावलेला कार्यक्रम तुम्ही 8:15 परत चालू केलात तर तो 8चं जे काही चालू असतं तेच तुम्हाला ऐकू येतं। असं इंटरनेटमुळे होत असतं। तर त्यामुळे इतकं मागे पुढे करून आम्हालाही चालणार नाही आणि तुम्हालाही ते आवडणार नाही, हे आम्हाला माहिती आहे। बरोबर, कार्यक्रम चांगले असतात ना सर। नाही ऐकायला नाही, तुम्हाला सांगतो ना, तुम्ही रेडिओवर ऐका, तुम्हाला कळेल की रेडिओवरचं आणि इंटरनेटवरचं थोडंसं मागे पुढे चालू असतं। हो, आणि मला आपली आवडती एकदा प्रसारणाची वेळ सांगा। 2 वेळा असतं ना? हो, 2 वेळा असतं। सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात असते आपली आवड पुणे केंद्रावरती, आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळामध्ये आपल्या विविध भारतीला असते। हा, पण आता फक्त एवढंच झालंय की एवढं लक्षात ठेवा की आता मात्र विविध भारतीला दुपारी 12 ते 12:30 एक वेगळा कार्यक्रम आलेला आहे। अशी बहरली आकाशवाणी ते, म्हणजे तो कार्यक्रम दुपारी 12 ते 12:30 या वेळात आलेला आहे, आणि त्यामुळे मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि दुपारी 2:30 ते 3 असं 2 भागामध्ये आपली आवड प्रसारित होईल। तर त्यामुळे तेवढं लक्षात ठेवा। थँक्यू सर, परत ऐकायला भेटेल। चालेल, मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळात अशी बहरली आकाशवाणी आहे। धन्यवाद, धन्यवाद ज्ञानेश्वर। रामकृष्ण हरी। नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे। हो, आम्हाला चंदाताई तिवारी यांचं भारूड ऐकायचं होतं। बर, चंदाताई तिवारींचं भारूड ऐकायचं? भारूड, जोहार मायबाप जोहार। जोहार मायबाप जोहार। बर, आता मला तुमचं नाव कळेल? शिवराम नामदेव धाकतोडे, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। बर बर बर, चालेल। शिवरामजी, तुमच्या खास आवडीसाठी चंदाताई तिवारी ज्या आहेत, ज्यांनी भारूड ही आपली जी लोकगीत परंपरा आहे ही सर्वदूर पसरवलेली आहे, आणि अतिशय ज्येष्ठ अशा लोकगीत गायिका आहेत त्या। तर चालेल, त्यांचं भारूड आपल्याला ऐकवतो। धन्यवाद। जोहार माय बाप जोहार, सकल संताशी माझा जोहार, आणि जोहार माय बाप जोहार, सकल संताशी माझा जोहार। 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 सकल संताशी माझा जोहार, सकल संताशी माझा जोहार। जोहार माय बाप जोहार, सकल संताशी माझा जोहार। जोहार माय बाप जोहार, सकल संताशी माझा जोहार। जोहार माय बाप जोहार, सकल
अहो मी दास अयोध्या नगरीचा, अहो मी दास अयोध्या नगरीचा, रामजी बाबांचे दरबाराचा की जी माय बाप. अहो मी दास अयोध्या नगरीचा, रामजी बाबांचे दरबाराचा की जी माय बाप. आणि म्हणून मी सर्वांच्या सकल संतांच्या चरणामध्ये जोहार घालतोय जी माय बाप. आणि जोहार माय बाप जोहार, सकल संताशी माझा जोहार. 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 ओ रामजी बाबाचा कारभार, रामजी बाबाचा कारभार राज्य करी अयोध्यापूर. मी तेथील सकल सारासार कारभार करतो की माय बाप. अहो रामजी बाबाचा कारभार. आणि पुणे हो, कार्यक्रम आहे फोन इन आपल्यावर, आपलं स्वागत आहे. बोला. नमस्कार सर. बोला बोला. पहिल्यांदाच आपल्याकडे आज फोन लागलेला आहे. अरे वा, छान. आपलं नाव सांगा. मी पांडुरंग सुरेश बोलतोय सर, सुलाई मातानगर, चाळीसगाव, जिल्हा जळगाव बोलतोय. अरे बापरे, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हो सर. बर, पांडुरंगजी बोला, आज कोणतं गाणं ऐकूया? आमच्याकडे पण सर जळगाव शहरात 2 आकाशवाणी केंद्र आहे. बर बर. पण आहे आणि मुख्य केंद्र पण आहे. हो, बरोबर बरोबर. 2 वाहिन्या आहेत, 2 चॅनल आहे. हो सर. बरोबर बरोबर. मग FM केंद्राचं प्रसारण एवढं क्लिअर ऐकू येत नाही सर आमच्याकडे जळगावचं पण. अच्छा, तुम्ही किती लांब राहता जळगाव शहरापासून? 100 किलोमीटर. हा, म्हणून कमी ऐकू येतं तिकडे तुम्हाला. पण सर जे आपले मुख्य केंद्र आहेत ना, जसं की आपलं 792 किलोहर्ट्झ आहे पुण्याचं, हो हो हो, तेवढे आमच्याकडे FM केंद्र नीट वाजत नाही सर. नाही, तुम्हाला सांगतो काय आहे, याची पॉवर कमी जास्त असते. बरोबर. म्हणून मुख्य केंद्रच महत्वाचे आपले किलोहर्ट्झ वाले. पण तुम्हाला सांगू का पांडुरंगजी, अशासाठी आपण ऍप आहे, न्यूज ऑन एअर ऍप. पहिल्या ऍपमुळे शक्य झालं सध्या. हा, पण मग जळगाव केंद्र तुम्हाला ऍपवर ऐकू येईल ना? ऍपवर ऐकू येतात. आता हे पुणे सुद्धा आम्ही रेडिओ मध्ये सुद्धा क्लिअर ऐकू येतं सर आम्हाला. हो हो, पुणे केंद्र रेडिओवर ऐकू येईल, पण जळगाव केंद्राचं जे तुम्ही FMचं चांगलं ऐकू येत नाही म्हणताय ना, तर ते ऍपवर ऐकू येईल चांगलं. बरोबर आहे. हा, चालेल. बरं पांडुरंगजी, आज गाणं कोणतं ऐकूया? हॅलो, आपली आवड. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. नमस्कार सर, मी बळीराम साबळे बोलतोय, लिंबारुई देवी. हो बळीरामजी, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, बोला. तालुका जिल्हा बीडून बोलत होत. वा वा, छान बळीरामजी, बोला. खूप दिवसानं फोन लावला आपल्याला आता. हो, खरंय खरंय खरंय, आपलं स्वागत आहे. आणि आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छाही आहेत. आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या टीमला आपल्या. धन्यवाद धन्यवाद. बळीरामजी, आज कोणतं गाणं ऐकूया? आज ऐकायचं आपल्याला याच्यातलं ऐकायचं, बाहेरच्या साडीमधलं. सासरला ही बहीण निघाली. बहीण निघाली. बर 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 बर. हो, चालेल चालेल, जरूर ऐकूया. आता कसं आहे, दिवाळीचे चाऊल लागलेले आहेत. हो हो, त्यानिमित्त आता बहिणीला आणावं लागत आहेत ना. हो, बरोबर आहे, पण आपण बहीण निघाली म्हणून गाणं लावतोय. हरकत नाही, काय हरकत नाही. त्यातली बहीण महत्वाची आहे, बहिणीची आठवण महत्वाची आहे. हा, बहिणीची आठवण. बरोबर, चालेल. बळीरामजी, आणि आपले 2-3 श्रोतेचे नाव आपले सर. हो हो, जरूर सांगा. किल्ले दारूचे जलालबाई, हा, अभिमन्यू साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, साहेबराव पाटील, हे सगळेजण मिळून आपण गीत ऐकतो सर. चालेल, सगळे मिळून बळीरामजींनी जे गीत सांगितलेलं आहे ते ऐकूया, माहेरची साडी चित्रपटातलं. धन्यवाद. धन्यवाद. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी. पडती अक्षदा डोईवरती, सनई चौघडा गाणी गाती. पडती अक्षदा डोईवरती, सनई चौघडा गाणी गाती. राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, शोभे ही जोडी.
बघत सोहळा उभे वऱ्हाडी मैतरणींची छेडाछेडी बघत सोहळा उभे वऱ्हाडी मैतरणींची छेडाछेडी वरातीसाठी सजून उभी ही वरातीसाठी सजून उभी ही घोड्यांची गाडी नमस्कार. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नमस्कार, मी मंगेश गायकवाड बोलतोय सर. बोला मंगेश. काय आहे, आता यांचं दुःखद निधन झालेलं आहे. हो, अभिनेत्री संध्या यांचं. बरोबर. हा, अभिनेत्री. तर त्यांनी पिंजरा या चित्रपटाला खूप खूप अवॉर्ड मिळालेले आहेत सर तसे. बरोबर. आणि त्यातली जी ढंगादार अशी लावणी आहे ना, हो, ती आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत. हो, पण तशा म्हणजे 2-3 त्याच्यात लावण्या आहेत. त्यातली कुठली? छबीदार छबी मी. छबीदार छबी नाही. मला लागली कुणाची? मला लागली कोणाची हुसकी. बर 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 बर. त्यांना आपण आदरांजली म्हणून हे पिंजरा चित्रपटातलं गीत ऐकूया. श्रद्धांजली. चालेल, ऐकूया. हो, चालेल. ढंगादार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हो, मी राऊत बोलते. हा, बोला बोला राऊत. मला सगळ्यांना प्रथम दीपावलीच्या शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा आहेत. हो हो हो. प्रसाद बोलताय ना? होय होय होय. बोला बोला राऊताई. हा, मला आहे ना, बघा आता माझ्या नातवाचा वाढदिवस आहे. अमन. बर. अनुराग. बर. ऐका. आणि काय ना, माझा गोपाळ भंडारी. बर. आणि तुम्हाला सांगते, माझे जावाई उमेश झगडे आणि मुलगी सोनाली झगडे. बर. सगळ्यांचे वाढदिवस काही झालेत, काही होणार आहेत. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 21 तारखेला. बर बर बर. तर मला आहे ना, शुभंकर होते ना मुलांनो, हे मला ते गाणं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ऐकायचे. पण ते मंगळवारी जर आलं तर मी रेकॉर्डिंग करणार आहे. हा हा, हे आपल्याला दोन्ही वेळेला सोमवारी रात्री ऐकता येतं आणि मंगळवारी ऐकता येतं. हो का? हा, दोन्ही. सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आकाशवाणी पुणे केंद्रावरून असतं. आणि मंगळवारी दुपारी 12:30 ते 1 आणि 2:30 ते 3 असं 2 भागात आपल्याला विविध भारतीवरून ऐकता येईल. हो का? अमन आणि अनुराग हे नातवंड आणि जावाई उमेश झगडे. हो, चालेल. गोपाळ भंडारी. हो, चालेल चालेल. जरूर हे गीत ऐकूया. थँक्यू. आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊया आपण. हो हो. धन्यवाद. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा, मी कातळजून सुमंत बोलतोय. हो, बोला बोला सुमंतजी, बोला. कोण आपण? प्रसाद कुलकर्णी का? हो, नमस्कार नमस्कार. नमस्कार. बोला. काय आता आपली आवड म्हणजे फोन इन आपली आवड ना? फोन इन आपली आवड, मराठी गीतांचा कार्यक्रम. हा, आता माझं म्हणणं आहे की आपल्याला जुन्या सिनेमातले काही गाणी लावता येईल. संत तुकाराम त्याच्यातला. हो, विष्णू पागणींनी म्हणलेला. हो, विष्णुपंत पागनीस यांनी म्हटलेलं. बर. हा, आता जर म्हणत असाल तर संत तुकाराम चित्रपटातलं आधी बीज ऐकले आहे. हो हो. तर त्यामुळे ते गाणं आपल्याला लावता येईल, काहीच प्रश्न नाही. बर. काय म्हणता आणखी? चाललंय, व्यवस्थित चाललंय सुमनजी. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा सगळ्या खूप खूप धन्यवाद. आता दिवाळी आली, जवळ दसरा झाला. हो, आता पुढची आपली आवड कार्यक्रम हा दिवाळीतच असणार आहे. हो हो, बरोबर. विष्णू पागणी. हो, आणि मुख्य म्हणजे हे गीत आहे हे शांताराम आठवले यांचं आहे. शांताराम आठवले. हा तुकाराम महाराजांचा अभंग नाहीये. हा, तर त्यामुळे तुकाराम सिनेमा ज्यावेळेला निघाला ना, हो हो हो, त्यावेळेला आम्ही तो पाहिलाय. वा वा, छान छान छान. म्हणजे आता माझं 86 वर्षाचं वय आहे ना. हो हो हो, बरोबर. तुमच्या वेळेलाच हे चित्रपट आणि प्रभातची सुरुवात तिथेच झाली. हा, प्रभात सिनेमाचा. बरोबर बरोबर. चालेल, ऐकूया मग. धन्यवाद. नमस्कार. 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 कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. मी अभिमान साबळे पाटील, मुक्काम पोस्ट पिंपरखेड, तालुका वडवणी, जिल्हा बीड इथून बोलतो सर. बोला अभिमानजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. बोला. आज फोन इन आपल्या आवडमध्ये एक गीत ऐकायचं होतं. हा, कोणतं? गुलछडी या चित्रपटातील हा आशा भोसले यांनी गायलेलं. हा, मन पाखरू हे भीर भीरतय. बर बर. वातावरण मी बदललंय. हो 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 हो. भरपूर पावसानंतर आता थंडीचं सुरुवात होणे. हा, थंडीची सुरुवात व्हावी असंही वाटतंय. हा, आणि सुरुवात होण्याची स्थिती आहे, परिस्थिती आहे तशी. आणि याच्यात असं हे मनाला मोहून टाकणारं असं हे गीत आहे. हो, अगदीच खरंच छान वर्णन केलंय जगदीश केबुडकर यांनी. हो, ऐकूया मग. धन्यवाद फोन केला त्याबद्दल. आणि नमस्कार. आणि या थंडीतच येणारी दिवाळी आहे, ही पण छान थंडीतच होऊ दे. आणि या दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला देतो.
हो सर, आणि आपल्याला बी आता आपल्या आकाशवाणीचा वर्धापन झाला त्या दिवशी फोन नाही लागला आमचा. हरकत नाही, आपल्याला शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. तरी पण आता या कार्यक्रमात फोन इन आपल्या आवडमध्ये मी सगळ्या आकाशवाणी टीमला आणि आकाशवाणी पुणे केंद्राला भरभरून असे शुभेच्छा देतो. चालेल, ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद. अभिमानजी, तुमच्या शुभेच्छा घेतल्या. आता तुमच्या शुभेच्छा म्हणून आम्ही जे काही रिटर्न गिफ्ट म्हणतो ना, हो, तसं छानसं गाणं तुम्हाला जे आवडतं ते तुम्हाला ऐकवतो. धन्यवाद. आपली आवड. नमस्कार सर. नमस्कार. दादासाहेब पाठवडे बोलतोय, टाकळसिंग तालुका आष्टी जिल्हा बीड. हो दादासाहेब, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. बोला, आज फोन इन आपली आवड कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकूया? आली दिवाळी माझ्या घरी. आली माझ्या घरी ही दिवाळी. हो सर, दसऱ्या दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हो, तुम्हालाही शुभेच्छा आहेत. तर हे छानसं अष्टविनायक चित्रपटातलं गीत आहे. हो, हा, जरूर ऐकूया. म्हणतो पुन्हा फोन लागतोय नाही लागतोय. बरोबर आहे. बरं, फोन लावायला तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे, कारण घरात दिवाळीची धामधूम असली की मग फोन पाशी जाता येत नाही किंवा फोनवर वेळ देता येत नाही, असं होतं. बऱ्याच दिवसांनी फोन केला आता. हो, बरोबर. चालेल. तर ही सगळ्यांच्याच घरी दिवाळी अशी शुभमय आणि सुखदायी अशीच येवो, आपण अशा शुभेच्छा व्यक्त करूया. आणि पावसाने. हो. तर दादासाहेब, सगळ्यांना शुभेच्छा देत हे गीत ऐकूया, अष्टविनायक चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. नमस्कार. हॅलो. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा, आपलं नाव सांगा. आमचं एक गाड लावायचं तो. हा, आधी तुमचं नाव सांगा ना. सरडे गुरुजी बोलतोय. सरडे गुरुजी. हा, कुठून बोलताय? कोणत्या गावावरनं? इंदापूरवरून. इंदापूरवरून. वा. बर, आता कोणतं गाणं ऐकायचं म्हणला तुम्ही? हे उठीचं घातली मुलगी विहीणबाई. वा. आशा भोसले यांनी गायलेलं गीत आहे. सांभाळ करावा हीच विनवणी पायी. हे गाणं दोनदा लावायचं. दोनदा लावायचंय का बरं? दोनदा लावा. का बरं? नाही, हे गाणं फार ऐकण्यासारखं आहे. हो, नाही, बरोबर आहे, पण दोनदा म्हणजे एकदाच लावता येतं आपल्याला. हेच गाणं दोनदा लावलं तर म्हणजे तर त्यामुळे एकदा जे 3 मिनिटाचं गाणं आहे आपलं, ते आपण ऐकूया छानपैकी. आपल्याला इतरांची पण गाणी ऐकायची असतात ना. बरोबर, चालेल. छानसं गदी माडगुळकर यांचं गीत आहे, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. चालेल, ऐकूया. धन्यवाद. या व्हॉट्सएप या वीडियो कॉल या इंटरनेशनल कॉल, इन सबको. श्रोते हो, फोन इन आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. सादर करते होते प्रसाद कुलकर्णी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर काही क्षणातच म्हणजे रात्रीच्या 11 वाजता